नमस्कार. श्री गणेश पुराण सत्र 7 भाग 2 क्रीडाखंड अध्याय क्रमांक 1 ते 4 देवांतक आणि नरांतक. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनिसुत शौनकादी श्रोत्यांना गणेश पुराण सांगत आहेत. ते म्हणाले, ऋषीजन हो, आता मी तुम्हाला गणेश पुराणाचा उत्तरार्ध सांगणार आहे. त्यास क्रीडाखंड म्हणतात. लीला विग्रही गजाननाने युगायुगांमध्ये भक्तांचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वेगवेगळी नावे धारण करून महत् कार्य केले आहे. कृतयुगात तो सिंहारूढ विनायक होता. त्रेतायुगात तो मयुरेश्वर झाला. द्वापार युगात तो गजानन नावाने मूषकावर आरूढ होऊन भक्तांना तारण्यासाठी धावला. कलियुगात तो धूम्रवर्ण या नावाने अवतीर्ण होऊन म्लेच्छांचा नाश करील. विनायकाने कृतयुगात देवांतक आणि नरांतक या दोन बंधूंचा कशा प्रकारे नाश केला ती कथा मी तुम्हाला सांगतो. अंग देशात रौद्रकेतू आणि शारदा हे दाम्पत्य राहत होते. त्यांना 2 जुळे पुत्र झाले. ब्राह्मणाने आपल्या पुत्रांची देवांतक आणि नरांतक अशी नावे ठेवली. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ही बालके मोठी होऊ लागली. दोन्ही भावंडे इतकी सुंदर होती की त्यांना पाहण्यासाठी लोक कौतुकाने दूरवरून येत असत. ही वार्ता कळताच नारद हे जिज्ञासेने त्यांना पाहण्यासाठी आले. रौद्रकेतूने त्यांचे यथोचित स्वागत केले. आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चरणांवर घातले व म्हणाला, हे ब्रह्मर्षी, तुमचे पाय माझ्या घराला लागले म्हणून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे, ते पराक्रमी व कीर्तिमान व्हावेत म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या. त्यांना उपासनेसाठी मंत्रोपदेश दिलात तर त्यांचे कल्याण होईल. रुद्रकेतूच्या विनंतीवरून नारदांनी त्याच्या दोन्ही पुत्रांना नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. यांची त्रिभुवनात कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते संचारार्थ निघून गेले. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नरांतक पितृ आज्ञेने अरण्यात गेले. तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप करू लागले. अशी बरीच वर्षे लोटली. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले. त्याने दोघांना दर्शन दिले व म्हणाला, मुलांनो, तुमची तपोरूपी सेवा माझ्याकडे रुजू झाली आहे. तुम्ही इच्छित वरदान मागून घ्या. देवांतक व नरांतक म्हणाले, हे देवाधिदेवा, तुझ्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ होवो. आम्हाला सुर, असुर, नर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, सर्प किंवा पिशाचे यांच्याकडून दिवसा किंवा रात्री शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी मरण येऊ नये. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन शंकर अंतर्धान पावले. देवांतक आणि नरांतक स्वगृही परतले. त्यांनी आपल्या मात्या पित्याला तपश्चर्या फलद्रूप झाल्याचे सांगितले. त्यांना आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचे मोठे कौतुक वाटले. रौद्रकेतूने ब्राह्मणांना भोजन देऊन मुलांच्या तपश्चर्येचे पारणे केले. शिववरदानाने प्रबळ झालेल्या देवांतक आणि नरांतकांच्या मनात त्रिभुवनाच्या राज्याचा उपभोग घेण्याचे विचार थैमान घालू लागले. आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी व्यवस्थित योजना आखली. पुढे एका शुभ मुहूर्तावर देवांतकाने स्वर्गावर स्वारी केली. त्याचवेळी नरांतकानेही पृथ्वी व पाताळलोक काबीज करण्यासाठी कूच केले. देवांतकाने नंदनवनाची प्रचंड नासधूस करून तेथील हजारो रक्षकांना ठार केले. प्रक्षुब्ध झालेल्या इंद्राने देवसेनेसह त्याच्यावर हल्ला केला. तुंबळ रणधुमाळी माजली. त्या युद्धात इंद्राच्या वज्राचाही देवांतकासमोर निभाव लागला नाही. त्याने देवसेनेची अपरिमित हानी केली. पराभव पत्करून इंद्र पळून गेला. प्राणरक्षणार्थ देव सैन्यही दश दिशांना पांगले. देवांतकाच्या विजयाची वार्ता कळताच
पाताळातील दैत्य त्याच्या साह्यार्थ धावले. त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रासनावर बसवले. त्यानंतर देवांतकाने दैत्यसेना घेऊन सत्यलोकावर स्वारी केली. ब्रह्मदेवाला तेथून हुसकावून लावले. मग तो वैकुंठात गेला. तेथे विष्णूला परास्त केले. त्याच्या भीतीने श्रीहरी लक्ष्मीसह क्षीरसागरात लपून राहिले. इकडे नरांतकानेही पृथ्वी पादाक्रांत करण्याचा सपाटा चालवला. जे राजे महाराजे त्याला शरण आले त्यांना त्याने आपले मांडलिक बनवले. ज्यांनी त्याला विरोध केला त्यांना त्याने कंठस्थान घातले. अशा प्रकारे त्याने भूलोकावर आपला अंमल कायम केला. त्याने सज्जनांवर, ऋषीमुनींवर, गोब्राह्मणांवर असंख्य अत्याचार केले. वेदशाळा उद्ध्वस्त केल्या. यज्ञकर्मे, देवपूजादी नित्यकर्मेही बंद पाडली. त्यानंतर त्याने महाबलाढ्य दैत्यांना पाताळात पाठवले. तेथे नागांचे अधिराज्य होते. मायावी दैत्यांनी गरुडाच्या रूपांनी स्वारी करून लक्षावधी सर्प मारले. तेव्हा कुळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तेथील राजाने दैत्यांशी तह केला. आपले अमूल्य भांडार नरांतकाकडे पाठवले. अशा प्रकारे सत्यलोक, विष्णुलोक, स्वर्गलोक, भूलोक व पाताळलोक आदी सर्व लोकांवर विजय संपादन करून ते दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने निरंकुश सत्ता भोगू लागले. अध्याय 5 व 6 महोत्कटाचा जन्म. सूत पुढे म्हणाले, शंकराच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या देवांतक आणि नरांतक यांनी सर्वत्र मोठा उच्छाद मांडला. त्यांच्या अत्याचारांनी त्रैलोक्य त्राही त्राही करू लागले. त्या बंधूंचा नाश झाल्याशिवाय शांती प्रस्थापित होणार नाही. तेव्हा गणपतीने महोत्कट या नावाने अवतार घेऊन त्यांचा वध केला. महोत्कटाचे चरित्र मोठे विलक्षण आहे. त्याविषयी आधी सांगतो. कश्यपांनी गणपतीकडून मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा असे वरदान पूर्वीच मागून घेतले होते. आदिती ही त्याची ज्येष्ठ पत्नी. एके दिवशी ती पतीला म्हणाली, नाथ, मला इंद्रासारखे पराक्रमी पुत्र झाले, पण जगाचे आदी बीज, सर्वांचा ईश्वर, परात्पर परमात्मा अर्थात देवादिदेव गणपती अजूनही माझ्या उदरी का येत नाही? त्यासाठी मी काय करू? कश्यपांनी आदितीला ओम गजाननाय नमः या मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले. पतीच्या आज्ञेने ती अरण्यात गेली. तेथे 100 वर्षे एकोभावे आराधना केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेला गणपती तेजोरूपाने तिच्या सन्मुख प्रकट झाला. त्यामुळे आदिती घाबरली. गणपतीने तिला धीर दिला. तो म्हणाला, माते, तू ज्याची आराधना करीत आहेस तोच मी गणपती, जगाचा स्वामी, तुझ्या सन्मुख साक्षात प्रकट झालो आहे. आदिती म्हणाली, देवा, तुझे हे प्रखर रूप मला जराही सहन होत नाही. तू माझ्यासाठी सौम्य हो. तिच्या विनंतीचा मान ठेवून गणपतीने सगुण साकार रूप धारण केले. त्याला पाहून आदितीला परमानंद झाला. ती म्हणाली, देवा, तू माझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घ्यावास. मला तुझे कोड कौतुक करता यावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तथास्तु असे अभिवचन देऊन गणपती अंतर्धान पावला. इकडे देवांतक आणि नरांतक त्यांच्या अत्याचारांनी व्याकुळ झालेली पृथ्वी ब्रह्मदेवांना शरण गेली. त्यावेळी देवही तिच्या समवेत होते. त्या सर्वांनी विधात्याला आपले गाऱ्हाणे सांगितले. त्या दैत्यामुळे तो स्वतःही हतबल झाला होता. त्याने पृथ्वी व सर्व देवांसह गणपतीची करुणा भाकली. दैत्यांच्या जाचातून सोडवण्यासाठी त्याला कळकळीची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो, निश्चिंत असा. आदितीच्या पुत्र रूपाने जन्मून मी सर्व दैत्यांचा संहार करणार आहे. हे ऐकून सर्वांना हायसे वाटले. यथावकाश आदिती गरोदर राहिली. प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या उदरी येत आहे याचा तिला केवढा आनंद झाला. ती दिवसेंदिवस अधिकाधिक तेजस्वी दिसू लागली. एका सुमुहूर्तावर तिने अतिशय सुदृढ आणि सुंदर बालकास जन्म दिला. त्याच्या दिव्य तेजाने सर्वांचे डोळे दिपले.
आदितीने मोठ्या कष्टाने डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा गणपतीने तिला गजवक्त्र, चतुर्भुज, पाशांकुशधारी अशा स्वरूपात दर्शन दिले. तो तिला म्हणाला, माते, मी तुझ्या पुत्र रूपाने जन्मून तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे. ते ऐकून आदितीस परम संतोष वाटला. तेवढ्यात बालक रूपातील गणपती रडू लागला. त्याला तिने प्रेमाने हृदयाशी धरले, त्याला कुरवाळले, त्याचे वात्सल्याने मुके घेतले, त्याला स्तन्य दिले. कश्यपाने नूतन बालकाचे जातकादी कर्म केले. 12व्या दिवशी त्याचे थाटामाटात बारसे केले. त्याचे महोत्कट नाव ठेवले. अध्याय 7 व 8. धुंदुरादी दैत्यांचा वध, चित्ररथ गंधर्वांचा उद्धार. सूत म्हणाले, श्रोते हो, गजाननाने कश्यपांच्या घरी महोत्कट या नावाने अवतार घेतल्याचे वृत्त अंतर्ज्ञानी ऋषींना तात्काळ समजले. देव आणि वशिष्ठादी थोर तपस्वी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या दर्शनास आले. त्या गोंडस गोजीरवाण्या बालकाला पाहून सर्वांना फारच आनंद झाला. ते अदितीला म्हणाले, देवकार्यासाठी अवतरलेला हा महागणपती आहे. तू याची विशेष काळजी घे, याचे नीट पालन पोषण कर. मग ते सुखाने आपापल्या स्थानी गेले. राक्षसांनाही महोत्कटाचे जन्मरहस्य कळले होते. हा वैरी पुढे त्रासदायक ठरेल म्हणून ते आधीपासूनच त्याच्या नाशासाठी उद्युक्त झाले. योग्य संधीची वाट पाहू लागले. एके दिवशी कश्यप नदीवर गेले होते. अदिती होमाची सिद्धता करीत होती. महोत्कट पाळण्यात निजला होता. त्याच्या आजूबाजूला कोणी नाही हे पाहून विरजा नावाची एक राक्षसी स्त्री रूपाने तेथे आली. तिने महोत्कटास गिळून टाकले. तर काय आश्चर्य, तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या. तिला चालताही येईना. ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली. महोत्कटाने महिमा सिद्धीने आपला देह विशाल करून तिचे पोट फाडले आणि तो सुखरूप बाहेर आला. मोठी किंकाळी मारून ती गतप्राण झाली. विरजेची किंकाळी ऐकून अदिती पाळण्यापाशी धावली. त्यात महोत्कट नाही हे पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. ती तशीच अंगणाकडे धावली. तेथे एक महाकाय राक्षसीन रक्तबंबाळ होऊन मरून पडलेली दिसली. तिच्या उरावर बसून महोत्कट मजेने हसत खेळत होता. ते दृश्य पाहून आदितीच्या अंगावर भीतीने शहारे आले. तिने कसे बसे स्वतःला सावरले. धावत जाऊन त्याला उराशी कवटाळले. तिला रडू आवरत नव्हते. महोत्कट रक्ताने माखला होता. तिने त्याला ऊन पाण्याने आंघोळ घातली. विरजा राक्षसी दुष्ट हेतूने आलेली होती, पण गणपतीच्या हातून मरण आल्यामुळे तिला मुक्ती मिळाली. कश्यप घरी आले. आदितीने त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ते हसून म्हणाले, प्रिये, आज या महोत्कटाने त्याच्या अवतार कार्याचा शुभारंभ केला आहे बरं. असे प्रसंग वारंवार येण्याची शक्यता आहे. तू याच्याकडे जराही दुर्लक्ष करू नकोस. त्यांनी आपल्या पुत्रावर शांती संस्कार केले आणि त्याच्या रक्षणासाठी गणपतीची प्रार्थना केली. विरजेच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धंत व धुंदूर हे 2 दैत्य कश्यपांच्या आश्रमात आले. ते पोपटांच्या रूपाने बागडू लागले. महोत्कटाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्याने आईपाशी हट्ट धरला, ते पोपट मला खेळायला दे. आदिती त्याची समजूत काढू लागली, पण तो ऐकेना. तेव्हा ती कंटाळून घरात गेली. ते पाहून दोन्ही पोपट धिटाईने त्याच्या पाशी गेले. लहानग्या महोत्कटाने झडप घालून दोघांनाही पकडले. ते सुटकेसाठी धडपड करू लागले. त्याच्या हातावर चोचींनी प्रहार करू लागले. तेव्हा त्याने रागाने दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले. मरताना ते मूळ स्वरूपात प्रकट झाले होते. आपल्या पुत्राचा तो पराक्रम पाहून कश्यप आणि अदितीला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. तेवढ्यात इंद्र प्रकट झाला. त्याने महोत्कटाला जवळ घेतले. त्याचे कौतुक केले. तो म्हणाला, ऋषीवर्य, ज्यांच्या पुढे मी स्वतः हात टेकले त्या अद्भुत व धुंदूर या दैत्यांना तुमच्या पुत्राने
लीलया मारलेले पाहून मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही. या घटनेनंतरची 4 वर्षे सुरळीत गेली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकदा सोमवती अमावस्येनिमित्त अदिती महोत्कटाला घेऊन एका सरोवरावर स्नानासाठी गेली होती. त्याला काठावर बसवून ती पाण्यात प्रवेशली. तिचे लक्ष नाही असे पाहून तोही पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नव्हते. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. वर येण्यासाठी तो जोरजोराने हातपाय हलवू लागला. तेवढ्यात एका मगराने त्याचा पाय धरला आणि त्याला आतमध्ये ओढत नेऊ लागली. महोत्कटाने ओरडण्यास सुरुवात केली, आई धाव, कोणीतरी मला पाण्यात ओढत आहे. ते ऐकून अदिती घाबरली. तेथे जमलेली अन्य मंडळीही घाबरली. कोणाला काहीच करता येईना. सर्वजण हतबल होऊन समोरचे दृश्य पाहत होते. अदिती मोठ्याने रडून आक्रोश करू लागली. तेव्हा महोत्कटाने प्रयत्नांची शर्थ करून आपला पाय सोडवून घेतला आणि त्या मगराला उंच भिरकावले. जमिनीवर आदळताच तो महाकाय जलचर गतप्राण झाला. त्याच्या देहातून एक सुंदर गंधर्व प्रकट झाला. त्याने महोत्कटाला वंदन केले व म्हणाला, देवा, आज तुझ्यामुळेच माझा उद्धार झाला. मी तुझा अत्यंत आभारी आहे. मी चित्ररथ नावाचा गंधर्व आहे. माझ्या विवाहाला देव, ऋषी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या प्रसंगी भृगु ऋषींच्या स्वागतात काही उणीव राहिली म्हणून ते संतापले. त्यांनी तू मगर होशील असा मला शाप दिला. मी त्यांची क्षमा मागितली. मला उशाप द्या अशी विनंती केली. ते म्हणाले, कालांतराने गजानन कश्यपपुत्र महोत्कट म्हणून अवतार घेईल. तो तुझा उद्धार करेल. हे त्यांचे वचन आज ते खरे झाले आहे. सर्वांना वंदन करून चित्ररथ आकाशमार्गाने गंधर्व लोकी निघून गेला. अध्याय 9 ते 11. कश्यप आणि अदितीला ब्रह्मांड दर्शन घडवले. सूत म्हणाले, महोत्कटाचे चरित्र मोठे विलक्षण आहे. एकदा हाहा हुहू व तुंबुरू हे 3 गंधर्व वीणेवर भगवान नामस्मरण करीत कैलासाकडे निघाले होते. वाटेत कश्यपांचा आश्रम दिसला. तेथे आपली नित्यकर्मे आटोपावी आणि थोडी विश्रांती घेऊन पुढे जावे असा विचार करून ते आश्रमात प्रवेशले. कश्यप आणि अदितीने त्यांचे स्वागत केले. गंधर्वांनी स्नान केले. मग शिवपंचायतनाची पूजा करून ते ध्यानस्थ बसले. तेवढ्यात महोत्कट खेळत खेळत तेथे आला. त्याने पंचायतनात मांडलेल्या देवी, विष्णू, शंकर, गणपती आणि सूर्य यांच्या मूर्ती दूर भिरकावून दिल्या. ध्यान संपल्यावर ही गोष्ट गंधर्वांच्या लक्षात आली. त्यांनी कश्यपांकडे तक्रार केली. त्यांनी महोत्कटाला विचारले. अदितीनेही त्याला काठीने दरडावले. तो म्हणाला, यांचे देव कुठे गेले मला माहीत नाही. मी काहीही केले नाही. पण त्यांना खरे वाटेना. दोघेही त्याच्यावर रागावले. तेव्हा तो भोकाड पसरून रडू लागला. त्यावेळी अदितीचे त्याच्या पसरलेल्या तोंडाकडे लक्ष गेले. त्यामध्ये तिला स्वर्ग, मृत्यू व पाताळासह 14 भुवने आणि अनेक प्रकारच्या सृष्टीने भरलेले विराट ब्रह्मांड दिसले. ते पाहून तिला भोवळच आली. कश्यपांनाही त्या विश्वदर रूपाचे दर्शन झाले. त्यांनी त्याचे महात्म्य ओळखले. हा परमात्मा आहे याची त्यांना खूण पटली. आपला पुत्र ब्रह्मांडाचा स्वामी आहे, सृष्टी नियंता आहे हे जाणून अदितीने महोत्कटाला हृदयाशी धरले. कश्यप गंधर्वांना म्हणाले, महोदय, माझा पुत्र लहान आहे. याने मूर्ती टाकल्या असतील तरी याला क्षमा करा. भोजन करून विश्रांती घ्या. गंधर्व म्हणाले, त्या आमच्या नित्य पूजेतील मूर्ती आहेत. त्या परत मिळाल्याशिवाय आम्ही येथील पाणीही पिणार नाही. कश्यपांनी महोत्कटाकडे हेतुपूर्वक पाहिले तर काय आश्चर्य. पूजास्थानी पंचायतन देवता त्यांच्या सर्व वैभवासह विराजमान दिसल्या. कश्यप पुत्राचे ते लीला कर्तृत्व पाहून त्या तिन्ही गंधर्वांनी त्याला आदराने वंदन केले. त्याचे भावपूर्ण स्तवन केले. भोजन झाल्यावर ते कैलासाच्या वाटेनी निघाले.
महोत्कट 5 वर्षाचा झाला. कश्यपांनी त्याचे चौलकर्म व मौजी बंधन करण्याचे ठरवले. त्रैलोक्यातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवली. मंडप घालण्यात आला. मौजी बंधनाचा दिवस उजाडला. मंगलवाद्ये वाजू लागली. मंडपामध्ये देव, ऋषी, मुनी, गंधर्व, संत सज्जन आदी निमंत्रिकांची गर्दी झाली. होम हवनादी विधी संपन्न झाले. मुहूर्त समयी अंतरपाठ धरण्यात आला. जमलेली मंडळी आशीर्वादाच्या स्वरूपात अक्षता टाकू लागली. त्या प्रसंगी विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल व चपल हे 5 दैत्य वेषांतर करून तेथे आले होते. महोत्कटाचा घात करण्यासाठी अक्षतांच्या रूपाने त्यांनी अस्त्रेच टाकली. ते कपट त्याला तात्काळ समजले. त्यानेही अक्षतांवर 5 अस्त्रे अभिमंत्रित करून त्या दैत्यांच्या दिशेने भिरकावल्या. त्या अस्त्रांनी त्या दुष्टांचा मंडपातच निकाल लागला. ते पाहून आनंदित झालेल्या देवतांनी व ऋषीजनांनी पुष्पवृष्टी करून महोत्कटाचा थोर जय जयकार केला. राक्षसांची प्रेते दूर नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मंडपस्थानात स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विधी सुरू झाले. कश्यपांनी महोत्कटाला गायत्री मंत्रोपदेश केला. अदितीने त्याला कौतुकाने भिक्षा घातली. ब्रह्मदेवाने त्याला आपल्या कमंडलूतील तीर्थ पाजले. नित्य टवटवीत राहील असे एक विकसित कमळ दिले. त्याला ब्राह्मणस्पती हे नाव दिले. शंकराने त्रिशूळ व डमरू देऊन त्याचे भालचंद्र नाव ठेवले. कुबेराने आपल्या गळ्यातील अमूल्य माळ देऊन त्याचे सुरानंद असे नाव ठेवले. विष्णू, शेष, देवी, वायू, वरुण, सागर आदी सर्व देवतांनी त्याला अनेक भेटवस्तू दिल्या. इंद्राने मात्र काहीही दिले नाही. तेव्हा कश्यप म्हणाले, देवेंद्रा, साक्षात परमात्माच माझ्या पुत्र रूपाने जन्मला आहे. तू त्याची उपेक्षा करू नकोस, अनर्थ होईल. इंद्राने कश्यपांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि महोत्कटाकडे तिरस्काराने पाहिले. तो वायूला म्हणाला, पाहतोस काय, याला आकाशात भिरकावून दे. ते ऐकून वायूला मोठा प्रश्न पडला. इंद्र अनुचित वागतो आहे हे त्याला कळत होते, पण त्याची आज्ञा मोडणे त्याला शक्य झाले नाही. त्याने उग्र वादळी रूप धारण केले. त्या झंझावाताने पर्वत शिखरे ढासळली. प्रचंड वृक्ष उन्मळून पडले. सर्वत्र हाहाकार माजला. कार्यक्रमाला जमलेली सर्व मंडळी भयभीत झाली. इतरस्तः भरकटली. महोत्कट मात्र आपल्या जागी ठाम उभा होता. वायूचे त्याच्यापुढे काही चालले नाही. इंद्राने अग्नीकडे सहेतुक पाहिले. तेव्हा वन्ही एकदम भडकला. त्याच्या ज्वाळा चराचराला भस्म करीत अधिकाधिक उंच वाढू लागल्या. महोत्कटाने त्याला गिळून टाकले. संतापलेल्या इंद्राने त्याच्याकडे रागाने पाहिले तर काय आश्चर्य, त्याच्या ठायी त्याला अनंत हस्त, अनंत पाद, अनंत मुखे असलेल्या आणि अनंत आयुधे धारण केलेल्या विराट पुरुषाचे दर्शन झाले. त्या दर्शनाने इंद्र कृतार्थ झाला. महोत्कट हाच परमात्मा आहे याची त्याला खूण पटली. मन निशंक झाले. तो अनन्य भावाने त्याला शरण गेला. त्याची पूजा केली. भेट म्हणून आपला अंकुश दिला. त्याचे विनायक असे नाव ठेवले. मग त्याने विश्वरूप स्तोत्राने त्याचा अगाध महिमा वर्णन केला. जो कोणी हे स्तोत्र नित्य त्रिवार पठण करेल त्याचा सर्वत्र जय होईल असा महोत्कटाने त्या स्तोत्राला आशीर्वाद दिला. अध्याय क्रमांक 12 ते 15. धूम्राक्ष, जघन, मन्यू, दंतुर आदी दैत्यांचा वध. कश्यप ऋषी पूर्वीपासूनच काशी राजाकडील धर्मकार्याचे पौरोहित्य करीत असत. एके दिवशी तो राजा कश्यपांकडे आला व म्हणाला, मुनिवर्य, माझ्या मुलाचा विवाह ठरला आहे. या मंगल कार्यात तुम्हीच पौरोहित्य करावे. कश्यप म्हणाले, राजा, या चातुर्मासात मी यज्ञ करणार आहे. तसा संकल्प आधीच केलेला असल्यामुळे मी स्थान सोडून येऊ शकत नाही. या कार्यात तू माझ्या पुत्राचे सहाय्य घे. राजाने त्यांचे म्हणणे मान्य केले.
7-8 वर्षाच्या महोत्कटाला बरोबर घेऊन तो आपल्या सैन्यासह स्वस्थानी निघाला. वाटेमध्ये एक अरण्य होते. त्या अरण्यात धूम्राक्ष नावाचा एक दैत्य झाडाला उलटे टांगून घेऊन 10,000 वर्षापासून तपश्चर्या करीत होता. नरांतकाचा तो चुलत बंधू धूम्रसेवन करून राहत असे. काशीचा राजा त्या अरण्यातून मार्गक्रमण करू लागला. योगायोगाने त्याच वेळी धूम्राक्षाची तपश्चर्या फळास आली. त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने एक दैदिप्यमान अस्त्र पाठवले. कोणाचाही लीलया संहार करू शकेल असे ते महाप्रलयकारी अस्त्र वेगाने खाली येऊ लागले. त्या अस्त्राकडे महोत्कटाचे लक्ष गेले. हे अस्त्र धूम्राक्षाच्या हाती लागले तर तो त्रिभुवनाला त्राही त्राही करेल याची त्याला कल्पना आली. त्याने उड्डाण करून ते अस्त्र पकडले आणि त्याच अस्त्राने धूम्राक्षाचा वध केला. त्याची किंकाळी ऐकून त्या दैत्याचे जघन व मन्यू हे 2 पुत्र तेथे धावत आले. आपल्या मृत पित्यापाशी काशीराजा व एक ब्राह्मण बटू उभे असलेले पाहून दोघेही संतापाने बेभान झाले. ते राजावर धावून गेले व म्हणाले, दुष्टा, कृतघ्ना, हे तू काय केलेस? नरांतक तुला ठार करणार होता. त्या भीषण प्राण संकटात या आमच्या पित्यानेच मध्यस्थी करून तुला वाचवले. त्या उपकाराची तू अशी परतफेड करशील असे आम्हाला कधीच वाटले नाही. आता तू जिवंत राहत नाहीस. ते ऐकून काशीराजाच्या सर्वांगाला भीतीने घाम फुटला. घशाला कोरड पडली. तो म्हणाला, हे दैत्यपुत्रांनो, माझ्यावर रागवू नका. माझ्या मुलाचे लग्न ठरले आहे. त्यासाठी या लहानग्या कश्यप पुत्राला घेऊन मी माझ्या वाटेने जात होतो. तेवढ्यात या बटूने तुमच्या पित्याचा वध केला. म्हणून तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती याला करा. मी निर्दोष आहे. ते ऐकून जगन आणि मन्यू महोत्कटाकडे क्रोधावेशाने बहू लागले. शस्त्र उगारून त्याच्या अंगावर धावले. त्यांचा पवित्रा पाहून महोत्कटाने मोठी गर्जना केली. त्या निनादाने दशदिशा दुमदुमल्या. मग त्याने इतक्या जोराने श्वास सोडला की त्याच्या झोताने ते दोघे बंधू आकाशात उंच भिरकावले गेले. ते नरांतकाच्या नगरातील एका घरावर पडून जागीच ठार झाले. त्यामुळे तेथे एकच घबराट माजली. दूतांकडून सत्य वर्तमान समजताच नरांतकाने काशीराजाला व महोत्कटाला अटक करण्यासाठी आपले 1000 सैनिक पाठवले. तेव्हाही महोत्कटाने केलेल्या गर्जनेच्या निनादाने बहुतेक सैनिक गारद झाले. जे कोणी वाचले त्यांनी सदर घटनेबद्दल नरांतकाला सांगितले. ते वर्तमान ऐकून नरांतक अतिशय संतापला. त्याने आपल्या सेनापतींना त्वरेने बोलावून घेतले व म्हणाला, तुम्ही कश्यप पुत्राला धडा शिकवा. काशीराजाच्या नगरात मोठे उत्पात घडवा. त्याच्या मुलाला दिसताक्षणी ठार करा. इकडे महोत्कटाला बरोबर घेऊन काशीराजा आपल्या नगरात प्रवेशला. लोकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. प्रधानाने सन्मुख जाऊन त्या दोघांचे पूजन केले. वाजत गाजत मिरवणूक निघाली. महोत्कटाला पाहण्यासाठी लोक ठिकठिकाणी दाटीवाटीने उभे होते. त्यांनी वरून त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. सुवासिनींनी पंचार त्यांनी ओवाळले. त्याच्यामध्ये कोणाला रुद्राचे, कोणाला श्रीहरीचे, कोणाला बलाढ्य वीराचे तर कोणाला ब्रह्मतत्वाचे दर्शन झाले. अर्थात ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला दर्शन घडत होते. पुढे नगरातील मुलांनी त्यांच्या समवेत खेळण्यासाठी महोत्कटाला खूप आग्रह केला. त्याला त्यांचे मन मोडवेना. त्या बालकांमध्ये दंतुर व विंधर हे 2 दैत्यरूप पालटून आले होते. खेळता खेळता त्या दोघांनी महोत्कटास दोन्ही बाजूंनी आवळून ठार करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तेव्हा त्याने स्वतःला सोडवून त्या दुष्टांना इतके घट्ट आवळले की त्यांच्या हाडांचा चक्काचूर झाला. गतप्राण होऊन दोघेही खाली कोसळले. त्यांची महाकाय कलेवरे पाहून लोकांच्या छातीत धडकीच भरली. त्यावेळी पतंग आणि विद्युत हे 2 दैत्य वायुरूपाने महोत्कटाचा घात करण्यास आले. त्या वेगवान झंझावातामुळे प्रचंड धूळ उडाली. मालमत्तेचे खूपच नुकसान झाले.
महावृक्ष उन्मळून पडले. लोकांमध्ये एकच घबराट पसरली. महोत्कटाने सर्वांना दिलासा दिला. त्याने त्या दोन्ही राक्षसांना गाठले. त्यांचे गळे दाबून त्यांना एकेका मुष्ठीनेच गारद केले. मिरवणूक पुढे जात होती. तेवढ्यात एक दैत्य मोठ्या दगडाच्या रूपाने रस्ता अडवून बसला. लोक संभ्रमात पडले. येथे आधी काहीच नव्हते. हा दगड अचानक कुठून आला, अशी कुजबूज सुरू झाली. महोत्कटाने त्याला ओळखले. आपल्या हातातील अंकुशाने त्या दगडाच्या ठिकऱ्या उडवला. तो राक्षस छिन्न भिन्न होऊन विखरून पडला. राजधानीत प्रवेश केल्यावर महोत्कटाने अशा प्रकारे 5 दैत्यांना यमलोकी धाडले. हे सर्व लोकांच्या समोरच घडले. त्यामुळे तो गजाननाचाच अवतार आहे अशी लोकांची खात्री झाली. त्यांनी जय जयकारांच्या गर्जनेत त्याला राजप्रसादात नेले. राजाने त्याची पूजा केली. त्याची उत्तम व्यवस्था ठेवली. दुसरा दिवस उजाडला. धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राजा भेटण्यासाठी आला. तो म्हणाला, राजन, मी कश्यपाचा मित्र आहे. महोत्कटाला माझ्या घरी नेऊ इच्छितो. कृपया परवानगी द्यावी. राजाने महोत्कटाला बोलावून घेतले. त्याला पाहून ब्राह्मणाला फार आनंद झाला. तो म्हणाला, बाळा, मी तुझ्या पित्याचा परम मित्र आहे. मी तुझ्याविषयी खूप ऐकले आहे. तू गणपतीचा अवतार आहेस अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. तू माझ्या घरी आलास तर मला समाधान वाटेल. त्याची विनम्रता व भक्तिभाव पाहून महोत्कटाला संतोष वाटला. काशी राजाची संमती घेऊन तो त्याच्या समवेत निघाला. मार्गामध्ये कामासूर आणि क्रोधासूर हे 2 दैत्य रूप पालटून एकमेकांशी भांडत होते. तो तंटा विकोपाला जाऊन दोघेही हातगाईवर आले आणि वेगाने महोत्कटावर आदळले. ते पाहून लोक भयभीत होऊन पळू लागले. महोत्कटाला त्यांचा राग आला. त्याने दोघांचेही पाय धरले. त्यांना गरागरा फिरवले आणि दाणकन खाली आपटले. मस्तकांचा चुराडा होऊन त्यांनी क्षणार्धात श्वास सोडला. मरताना ते राक्षसी देहात प्रकट झाले होते. त्यांना ओलांडून महोत्कट पुढे निघाला. तो समोरून एक मदोन्मत्त हत्ती प्रचंड चित्कार करीत त्याच्या अंगावर धावून आला. घाबरलेला धर्मदत्त रस्त्याच्या कडेला पळाला. महोत्कटाने उंच उडी घेऊन त्या हत्तीचे गंडस्थळ गाठले आणि सर्व सामर्थ्यानिशी आपल्या हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला. त्याचा विशाल देह निष्प्राण होऊन खाली कोसळला. त्याचे एका बलाढ्य राक्षसात रूपांतर झाले होते. त्याभोवती लोकांनी मोठी गर्दी केली. ते महोत्कटाच्या पराक्रमाचे कौतुक करू लागले. हे सर्व पाहून धर्मदत्त अगदी थक्क झाला. त्याने महोत्कटाला आपल्या घरी नेले. जृंभा ही धूम्राक्ष दैत्याची पत्नी. ती धर्मदत्ताच्याच घरोब्यातल्या एका स्त्रीचे रूप घेऊन तेथे उपस्थित होती. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर सुगंधी तेल घेऊन ती महोत्कटापाशी आली. ते तेल नसून विष होते. ती म्हणाली, बाळा, तू खरोखरच थोर आहेस. धन्य तुझा पराक्रम, धन्य तुझे माता पिता. त्यांचे पुण्याई थोर म्हणूनच त्यांना तुझ्यासारखा पुत्र झाला. तू 2 दिवसात दैत्यांशी 2 हात करून थकून गेला आहेस. मी तुला सुगंधी तेल लावते, तुझे अंग रगडते. मग तू ऊन पाण्याने अंघोळ कर, म्हणजे तुझा श्रम परिहार होईल. महोत्कटाने तिचे कपट ओळखले होते, पण तो काहीच बोलला नाही. मुकाट्याने तिच्या पुढ्यात बसला व तेल लावून घेऊ लागला. तेव्हा ते विष त्याच्या अंगात न भिनता तिच्याच अंगात भिनू लागले. तो दाह असह्य होऊन ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली. महोत्कटाने जवळच असलेला नारळ तिच्या डोक्यात आपटला. ती रक्तबंबाळ होऊन मरून पडली. ती राक्षसी आहे हे कळताच धर्मदत्ताचे सर्वांग शहारले. तो भीतीने घामाघूम झाला. हे वृत्त समजताच काशी राजा तेथे स्वतः आला. त्याने महोत्कटाला प्रासादात नेले. त्याच्या सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त ठेवला. आतापर्यंत घडलेले सर्व प्रकार पाहून आपल्या पुत्राचा विवाह विनाविघ्न संपन्न होईल की नाही याविषयी काशी राजाच्या मनात चिंता उत्पन्न झाली. त्याने आपल्या मंत्र्यांशी विचारविमर्श केला.
त्यांनी राजाला अजून 2 आठवडे वाट पाहावी असा सल्ला दिला. त्याच रात्री आणखी एक संकट उद्भवले. नरांतकाचे व्याघ्रमुख, ज्वालामुख आणि दारुण हे 3 दैत्य नगरात प्रवेशले. त्यांच्यापैकी एकाने नगरातील घरांना आगी लावण्यास सुरुवात केली. दुसऱ्यांनी ती भडकावली. त्यामुळे मोठा हाहाकार माजला. लोक रस्त्यावर सैरावैरा पळवू लागले. तिसरा दैत्य त्यांना भक्षण करू लागला. दूतांनी हे वर्तमान राजाला सांगितले. तेवढ्यात राजवाडाही आगीने वेढला. ही आग विझवण्याचा सेवक वर्ग आटोकाट प्रयत्न करू लागले. महोत्कटाला घेऊन राजा त्वरेने बाहेर आला. नागरिकांचे हाल पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. ही सर्व दैत्यांची करणी आहे हे महोत्कटाच्या लक्षात आले. तो व्याघ्रमुख समोरून आला. त्याने महोत्कटाला गिळून टाकले. तेव्हा महोत्कटाने विशाल रूप घेऊन त्याचे पोट फाडले. मग त्याने अग्नी आणि वायूच्या रूपाने उत्पात घडवणाऱ्या अन्य 2 दैत्यांनाही गिळून टाकले. त्याने नगरावर एक दृष्टी टाकली. त्याचबरोबर ते पूर्वी होते तसेच झाले. हे महान सामर्थ्य पाहून लोकांनी त्याचा उत्स्फूर्त जय जयकार केला. काशी राजावर व त्याच्या नगरावर ही जी संकटे आली त्याचे कारणही महोत्कटच होता आणि त्यांचे निवारणही करणारा तोच होता. अध्याय 16 व 17 महोत्कट भृशुंडी भेट. एके दिवशी काशी राजाने आपली नित्यकर्मे उरकली. मग तो महोत्कटाला भोजनासाठी बोलवण्यास गेला. महोत्कट म्हणाला, राजा, माझे आत्ताच भरपेट भोजन झाले आहे. मग त्याने तृप्तीचा ढेकर दिला. ते ऐकून राजाला नवल वाटले. तो म्हणाला, हे कश्यप कुमारा, तू माझा अतिथी आहेस. राजगृहातील भोजन होण्यापूर्वी कोणत्या भक्ताने पूजा करून तुला खाऊ घातले ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. महोत्कट म्हणाला, राजा, दंडकारण्य नामक नगरात माझा एक निस्सीम भक्त आहे. त्याचे नाव भृशुंडी. त्याने प्रदीर्घ काळ आराधना करून माझी कृपा संपादन केली आहे. उपासनेच्या प्रभावाने तो माझ्यासारखाच दिसू लागला आहे. त्याच्या भूमध्यातून शुंडा प्रकटली आहे. आज शुद्ध चतुर्थी दिनी त्याने माझी पूजा केली. मला नैवेद्य अर्पण केला. तो नैवेद्य खाऊनच माझे पोट भरले आहे. तू त्याची भेट घे. तुझ्या पुत्राच्या विवाहासाठी त्याला सन्मानाने येथे घेऊन ये. त्याला सांग, तुझे आराध्य दैवत माझ्या प्रासादात आहे. तू चतुर्थीस दाखवलेल्या नैवेद्य त्याला मिळालेला आहे. ते ऐकून तो आतुरतेने येथे येईल. महोत्कटाच्या सांगण्यावरून काशी राजा त्वरेने दंडकारण्य नगराकडे निघाला. त्याने भृशुंड ऋषींची भेट घेऊन महोत्कटाचे सर्व वर्तमान सांगितले. त्याला पुत्राच्या विवाहाचे निमंत्रण दिले. भृशुंडी म्हणाला, राजा, मी एक भक्त आहे. तो निर्गुण निराकार परमात्मा महोत्कट नाम धारण करून तुझ्याकडे निवास करतो आहे. ही गोष्ट मला पटतच नाही. तू त्याचे वर्णन करून सांग. राजा म्हणाला, हे मुने, अनंत ब्रह्मांडाचा रचयिता, सृष्टीला अंतर्बाह्य व्यापून नानाविध रूपांनी व्यक्त झालेला, विश्वाचा आधार व ज्याच्या लीलेचा कोणालाही पार लागत नाही असा तो परमात्मा, तो देवाधिदेव महोत्कट या नावाने कश्यप पुत्र म्हणून अवतरला आहे. ज्याच्याविषयी बोलताना वेद मौनावले, विधिहरी थकले, सहस्र मुखांचा शेषही क्षीणला, त्याविषयी मी काय बोलू. तो महोत्कट अत्यंत बुद्धिमान आहे व महापराक्रमी आहे. सध्या तो 8 वर्षीय बालकाच्या स्वरूपात माझ्या पुत्राच्या विवाह कार्यात पौरोहित्य करण्यासाठी आलेला आहे. भृशुंडी म्हणाला, राजा, तू महोत्कटाचे जे वर्णन केलेस ते माझ्या आराध्य दैवताच्या सगुण साकार रूपाशी जराही मिळते जुळते नाही. म्हणून मी तुझ्या समवेत येऊ शकत नाही. ते ऐकून काशी राजाला वाईट वाटले. तो म्हणाला, मुनिवर्य, मी मोठ्या आशेने एवढ्या दूर आलो, पण तुम्ही माझ्याकडे यायलाच तयार नाही. माझे कष्ट वाया गेले. माझा व्यर्थ हेलपाटा पडला. भृशुंडी म्हणाले, तुला येथे येण्यासाठी कष्ट पडले हे मला मान्य आहे, पण जाताना कष्ट पडणार नाही. तू डोळे मिटून घे. मी तुझ्या मस्तकावर हात ठेवल्यावर दुसऱ्या क्षणी तू तुझ्या प्रासादात असशील.
राजाने डोळे मिटून घेतले. भृशुंडीने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. राजाने डोळे उघडले तर काय आश्चर्य! तो स्वतःच्याच राजवाड्यात उभा होता. भृशुंडी ऋषीचे ते अगाध लीला कर्तृत्व पाहून राजा अगदी थक्क झाला. त्याने महोत्कटाची भेट घेऊन घडलेले सर्व वृत्त निवेदन केले. ते ऐकून महोत्कटास मोठे आश्चर्य वाटले. तो काशीराजाला म्हणाला, तू पुन्हा भृशुंडीकडे जा. त्याला गजाननाने बोलवले आहे असे सांग. महोत्कटाने राजाकडे कृपादृष्टीने पाहिले. तो क्षणार्धात भृशुंडीच्या आश्रमात प्रकटला. त्याला परत आलेला पाहून ऋषीला मोठे नवल वाटले. राजाने त्याला नमस्कार केला व म्हणाला, मुनिवर्य, तुम्हाला गजाननाने बोलावले आहे. ते ऐकताच भृशुंडी अत्यंत उत्कंठित झाले. त्यांच्या सर्वांगावर प्रीतीने शहारे आले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्याने राजाचा हात धरला आणि 3च पावले टाकून ते काशी नगरीत प्रवेशले. राजाने त्याला सन्मानाने प्रासादात नेले. त्यांना आपल्या सिंहासनावर बसवून त्यांची मनोभावे पूजा केली. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनाला आतुर झालेल्या त्या भक्ताचे या उपचारांकडे अजिबात लक्ष नव्हते. बराच वेळ होऊनही आपल्या स्वामींची भेट होत नाही हे पाहून त्याला संताप आला. तो राजाला म्हणाला, तू माझी प्रतारणा करतो आहेस काय? तुम्हाला फसवण्याचा विचार जरी केलास तरी मी शाप देऊन तुला भस्मसात करीन. काशीराजाने त्यांची समजूत काढली. तो म्हणाला, मुनिवर्य, रागावू नका. ज्यांच्या आज्ञेने मी तुम्हाला येथे आणले तो तुमचा स्वामी मैदानात सवंगड्यांसमवेत खेळत आहे. भृशुंडीने त्वरेने उठून बाहेर दृष्टी टाकली. त्याला 7-8 वर्षाचा एक तेजस्वी ब्राह्मण कुमार मुलांमध्ये खेळत असलेला दिसला. तेवढ्यात कुमाराचाही त्यांच्याकडे लक्ष गेले. तो खेळ टाकून धावत धावत त्यांच्या सन्मुख आला. त्याचे सर्वांग धुळीने माखले होते. वस्त्रे घामाने भिजली होती. ते भृशुंडीला म्हणाले, काय हो, तुमचा गजानन दिसतो तरी कसा? तो त्याचा निरागस प्रश्न ऐकून भृशुंडींना मोठे कौतुक वाटले. तो गणपतीच्या स्वरूपाचे वर्णन करू लागला. ते वर्णन पूर्ण होताच महोत्कट गणपतीचे स्वरूप घेऊन त्यांच्या समोर प्रकट झाला. त्या दर्शनाने भृशुंडी धन्य धन्य झाले. महोत्कटाच्या रूपाने आपले दैवतच अवतरले आणि याची त्यांना खात्री पटली. वंदन करण्यासाठी ते पुढे सरसावले तेव्हा गजाननाने त्यांना दृढ आलिंगन दिले. ते दृश्य पाहून काशीराजासह सर्वांचे अंतःकरण भरून आले. गजाननाच्या आज्ञेवरून राजपुत्राच्या विवाहासाठी भृशुंडी तेथेच राहिले. अध्याय 18 ते 21. नरांतकाच्या कूपक कंदरादी अनेक दैत्यांचा वध. दुसरा दिवस उजाडला. काशीराजा आपले नित्यकर्मे आटोपून कामकाजासाठी राजसभेत गेला होता. महोत्कट आपल्या सवंगड्यांची पटांगणात खेळत होता. तेवढ्यात वेषांतर केलेला एक दैत्य राजसभेत प्रवेशला. त्याच्या काखोटीस ताडपत्रावर लिहिलेले एक पंचांग होते. त्याने राजाला नमस्कार केला व म्हणाला, हे राजा, मी त्रिकालज्ञानी ज्योतिषी आहे. माझे नाव हेमज्योती. मी गंधर्वलोकी राहतो. आज तुला भेटण्यासाठी मुद्दाम येणे केले आहे. तुझ्या नगरात मला अशुभ लक्षणे जाणवू लागली. येथे सतत काही ना काही विपरीत घडते आहे असेही विशेषत्वाने लक्षात आले. त्याचे कारण शोधण्यासाठी मी सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले. तेव्हा महोत्कट नावाच्या कश्यप पुत्राचे येथे आगमन झाल्यापासून हे सर्व घडत आहे असे मला समजले. तो बटू अवलक्षणी आहे. तो येथे असेपर्यंत तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर वारंवार संकटे येत राहतील. त्यातून सुटका व्हावी असे तुला वाटत असेल तर त्याला आजच्या आज राज्याबाहेर काढ. त्याला घोर अरण्यात सोडून दे. त्यातच तुझे व तुझ्या जनाचे राज्याचे हित आहे. काशीराजाने त्याचे बोलणे साफ धुडकावून लावले. त्या ज्योतिषाला महोत्कटाचा पराक्रम वर्णन करून सांगितला व त्याच्या आगमनाने सर्वांना कसे सुख समाधान लाभले आहे याचे यथार्थ वर्णन केले.
तेव्हा ज्योतिषाने महोत्कटाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजाने सेवकांना पाठवून महोत्कटाला राज्यसभेत बोलावून घेतले. त्याने ज्योतिषाला वंदन केले व म्हणाला, महाराज, आपण कोण आहात? कोठून आलात? तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला सामुद्रिक व फलज्योतिषाचे उत्तम ज्ञान आहे असे तुम्ही स्वतःच सांगितले आहे. तरी कृपा करून माझे भविष्य सांगा. महोत्कटाचे ते धैर्य पाहून हेमज्योती चपापला होता. त्याने आपल्या अंतःकरणातील खळबळ जराही जाणवू दिली नाही. तो म्हणाला, बाळा, 4 दिवसांनी तू एका विहिरीत पडणार आहेस. त्या प्रसंगातून वाचलास तर गडद अंधारात हरवशील किंवा नदीत वा समुद्रात बुडून मरशील. त्यातूनही तुझे रक्षण झाले तर तुझ्या अंगावर पर्वतकडा कोसळून तू ठार होशील. त्यातूनही वाचलास तर 2 भयंकर काळपुरुष तुझा घात करतील. ते सर्व ऐकून महोत्कटाने चिंतायुक्त होऊन विचारले, यातून सुटण्यासाठी मी काय करू? ज्योतिषी म्हणाला, हे गंडांतर टळेपर्यंत तू येथे राहू नकोस. माझ्याबरोबर चल. मी तुला 4-6 दिवसांनी पुन्हा येथे आणून सोडेन. तेवढ्यात महोत्कटाने राजाच्या बोटातील एक मूल्यवान अंगठी हळूच काढून घेतली व म्हणाला, ज्योतिषी महाराज, या काशी राजाची एक अंगठी कुठेतरी हरवली आहे. ती केव्हा सापडेल याविषयी काही सांगू शकाल काय? ज्योतिषी म्हणाला, ती अंगठी राजसभेतच आहे. शोधा म्हणजे सापडेल, पण ती सापडल्यावर मला दिली पाहिजे. तेव्हा महोत्कटाने, होय, ती अंगठी मी तुम्हाला देतोच आहे, ही घ्या, असे म्हणून अंगठी ज्योतिषाच्या छातीवर इतक्या जोराने फेकून मारली की तिच्या आघाताने तो जागीच गतप्राण झाला. मरते समयी त्याचे मूळ दैत्य स्वरूप प्रकट झाले. ते त्याचे अकराळ विक्राळ भेसूर कलेवर पाहून उपस्थित दरबारी मंडळी भयकंपित झाली. महोत्कट हा ईश्वरी अवतार आहे याची त्यांना खूण पटली. ज्योतिषी म्हणून गेलेल्या दैत्याला महोत्कटाने ठार मारले हे वृत्त कळताच नरांतकाला संतापानावर झाला. त्याने विनायकाचा वध करण्यासाठी कूपक आणि कंदर या 2 बलाढ्य दैत्यांना पाठवले. त्यांच्या समवेत बरेचसे सैन्यही धाडले. ते दोघे काशीबाहेर दूर अंतरावर थांबले. मग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रूप पालटून नगरात हिंडू लागले. कूपकाने मनोमन एक योजना आखली. तो कंदरास म्हणाला, समोरील मैदानात महोत्कट खेळत आहे. तू त्याला त्या विहिरीपाशी घेऊन ये. खेळता खेळता त्याला विहिरीत ढकल. मी बेडकाच्या रूपाने त्याला गिळून टाकीन. ठरलेल्या बेताप्रमाणे कंदर बाल रूपाने मुलांमध्ये मिसळला आणि महोत्कटाशी खेळू लागला. मग तो सर्वांना एका खोल विहिरीपाशी घेऊन आला. दमलेली मुले तिच्या काठावर विसावली. कंदर महोत्कटाच्या बाजूलाच बसला होता. त्याने तोल गेल्याचे नाटक करून स्वतःसह महोत्कटालाही विहिरीत ढकलले. ते पाहून मुले घाबरली. त्यांनी धावत जाऊन घडलेला सर्व प्रकार राजाच्या कानावर घातला. ते ऐकून त्याला फारच दुःख झाले. तो रडत रडत विहिरीपाशी आला. इकडे कंदराने महोत्कटाला विहिरीच्या तळाशी नेले. बेडकाच्या रूपातील कूपकाने महोत्कट समजून कंदरालाच गिळायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या कंदराने मूळ दैत्य रूप धारण केले. कूपकाचा जबडा फाटला. तो रक्तबंबाळ झाला. ते दोघे विहिरीतच एकमेकांवर धावून गेले. त्या हाणामारीत दोघेही मरण पावले. काही वेळाने महोत्कट एकटाच विहिरीबाहेर आला. त्याला सुखरूप पाहून काशीराजाचा जीव भांड्यात पडला. तो त्याला राजवाड्यात घेऊन गेला. कूपक आणि कंदर मूर्खपणाने लढून मेले हे कळताच नरांतकाला त्यांची अत्यंत कीव आली. तो इतका संतापला की त्याने आडमार्गाचा अवलंब न करता काशीराजाचे उघड पारिपत्य करण्याचे ठरवले. त्याने अंधक, अंभोसूर व तुंग या 3 दैत्यांना प्रचंड सैन्यासह त्वरेने रवाना केले. त्यांच्या आक्रमणाचे वृत्त कळताच काशीराजानेही युद्धसिद्धता केली. त्यावेळी झालेल्या तुंबळ युद्धात असुर सेनेची फारच हानी झाली. महोत्कटापुढे आपले काही चालणार नाही हे लक्षात घेऊन त्या 3 दैत्यांनी राक्षसी मायेचा वापर करण्याचे ठरवले.
त्या योजनेनुसार अंधकाने सूर्याला झाकून गडद अंधार करायचा. अंभोसुराने काशीवर मुसळधार जलवृष्टी करायची आणि तुंगाने प्रचंड पर्वत रूप घेऊन नगरीवर कोसळायचे असे ठरले. त्यानुसार अंधकाने गडद अंधार उत्पन्न केला. अंभोसूर झंझावातासह पर्जन्यवृष्टी करू लागला. त्यामुळे घराघरात पाणी शिरले. जनजीवन विस्कळीत झाले. भयभीत झालेले लोक राजाच्या आश्रयास आले. महोत्कटाला त्यांची दया आली. ही राक्षसी माया आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने काशी नगरीला व्यापून टाकेल एवढा मोठा वटवृक्ष निर्माण केला. निज सामर्थ्याने सर्वत्र प्रकाश पाडला. मग त्याने महाकाय पक्षाचे रूप घेऊन सर्व पाणी पिऊन टाकले. तेवढ्यात तुंग प्रचंड पर्वताचे रूप घेऊन वटवृक्षावर आदळला. त्यामुळे वृक्षाच्या चिरफळ्या उडाल्या, पण नगर बचावले. फारशी हानी झाली नाही. तो पुन्हा उड्डाण करून नगरावर आदळणार तोच पक्षाच्या रूपातील महोत्कटाने आकाशात झेप घेऊन पंखाच्या फटकाऱ्याने त्या पर्वताच्या कडांचा चुराडा केला. त्याने पर्वत रूपातील तुंगावर झडप घालून त्याला चोचीत धरले. मग अंधकव आणि अंभोसुराला एकेका पंजात धरून उंच उड्डाण केले आणि तिघांनाही खाली टाकले. जमिनीवर आदळून त्यांचे देह छिन्न विछिन्न झाले. अंभोसुराचे मस्तक धडावेगळे होऊन नरांतकाच्या नगरात जाऊन पडले. त्या मस्तकाला कवटाळून त्याच्या मातेने खूप शोक केला. तिने कश्यप पुत्राचा सूड घेईन तेव्हाच माझ्या पुत्राच्या मस्तकाला अग्नी देईन अशी भीषण प्रतिज्ञा केली. तिने महोत्कटाच्या मातीचे म्हणजे आदितीचे रूप घेऊन काशी राजाची भेट घेतली. त्याच्याकडे पुत्र भेटीची इच्छा व्यक्त केली. राजाला तिचे कपट कळले नाही. त्याने मायावी आदितीचा उत्तम सत्कार केला आणि महोत्कटाला बोलावून घेतले. राजमहालात प्रवेश करताच त्या राक्षसणीने मायावी नाट्य महोत्कटाच्या तात्काळ लक्षात आले. पण त्या संदर्भात काहीही न दर्शवता त्याने धावत जाऊन तिला मिठी मारली व म्हणाला, आई, बरे झालेस तू आलीस. मला तुझी खूप आठवण येत होती. आता तू येथेच राहा. राजपुत्राचे लग्न झाल्यावर आपण आपल्या घरी जाऊ. तू माझ्या आवडीचा लाडू आणला आहेस ना? तेव्हा बाळा, ही गोष्ट मी कशी विसरेन. हा घे लाडू, असे म्हणून तिने एक विषमिश्रित लाडू त्याच्या हातावर ठेवला. तो खाऊन झाल्यावर त्याने आणखी लाडू मागितले. ते सर्व लाडू त्याने तिच्या मांडीवर बसूनच खाल्ले. तो आणखी लाडू मागू लागला तेव्हा राणी म्हणाली, हे देवमाते आदिती, तू माझ्या समवेत स्वयंपाकगृहात चल. तेथील लाडू याला मनसोक्त खाऊ घाल. तूही प्रवासाने थकली असशील तरी भोजन करून विश्रांती घे. राणीच्या सांगण्यावरून ती मायावी आदिती जागेवरून उठू लागली. पण महोत्कटाने आपले वजन इतके वाढवले की तिला हलताही येईना. तेव्हा आई, मला झोप येते ग, मी तुझ्या मांडीवरच झोपतो, असे म्हणून तो तिच्या मांडीवर पहुडला. त्याने आपले वजन वाढवतच नेले. त्यामुळे तिच्या मांड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. असह्य वेदनांनी तडफडत किंकाळ्या मारत ती गतप्राण झाली. मरताना मायावी रूप टाकून ती मूळ राक्षसी स्वरूपात प्रकट झाली. ते दृश्य पाहून राणी भीतीने मूर्छित पडली. महोत्कटाने व राजाने महत् प्रयासाने तिला सावध केले. तिला धीर दिला. महोत्कटाचे हे प्रसंगावधान पाहून राजाने त्याची मुक्तकंठाने स्तुती केली. सत्र 7 समाप्त.